रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून स्नेहाचा खळखळता निर्झर. शिवाजी विद्यापीठात मी सिनेटचा सभासद होतो. त्यावेळची ही आठवण. विद्यापीठाच्या आवारात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण व्हायचं होतं. यशवंतराव चव्हाण या कार्यक्रमासाठी येणार होते. जवळजवळ 7 वर्षांनी ते कोल्हापूरला या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार होते. साताऱ्याच्या एका भाषणात ते सहज बोलून गेले होते की या गाद्या आता जीर्ण झाल्या आहेत, नव्या गाद्या आता निर्माण झाल्या पाहिजेत. अर्थात यशवंतरावांना यात छत्रपतींचा किंवा राजघराण्याचा उपमर्द करायचा नव्हता. जनतेत आता नवी जिद्द निर्माण व्हायला हवी हा या विधानाचा खरा संदर्भ होता. पण या विधानाचा नेमका उलटा अर्थ लावला गेला आणि त्यांना कोल्हापूर बंद करण्यात आलं. त्यांच्या या विधानाचा निषेध तर सर्वत्र चालूच होता. जवळजवळ 7 वर्षांच्या काळानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं ते कोल्हापूरला आले. कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात पुतळ्याचं अनावरण झालं. कार्यक्रम संपला आणि यशवंतराव व्यासपीठावरून खाली उतरले. प्रत्येकाच्या नमस्काराचा स्वीकार करीत, मंद स्मित करीत, जपजप पावलं टाकीत ते निघून गेले. त्यांच्या भोवती नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा गराडा होताच. जाता जाता त्यांनी माझ्याकडे नुसतं पाहिलं, हसले, पण काहीही न बोलता निघून गेले. त्यांचा माझा जवळजवळ 20-22 वर्षांचा स्नेह असं असूनही साधी ओळखही त्यांनी दाखवू नये या घटनेचं मला भारी वाईट वाटलं. मन विषण्ण झालं. साहेब निघून गेले आणि पाठोपाठ त्यांचे पिये डोंगरे माझ्याजवळ आले. म्हणाले, साहेबांनी तुम्हाला सर्किट हाऊसवर बोलावलंय. मनात विचार येऊन गेला की एवढी समोरासमोर भेट झाली तर साधी ओळखसुद्धा त्यांनी दाखविली नाही आणि आता सर्किट हाऊसवर भेटायला बोलवतात. कशाला जायचं भेटायला? काही नको. पण दुसऱ्याच क्षणी साहेबांच्या माझ्याविषयीच्या जिव्हाळ्याचं स्मरण झालं. त्यांच्या मोठ्या मनाच्या अनेक घटना, आठवणी क्षणार्धात आठवून गेल्या. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. ते चांगल्या घटनांचं स्मरण फार उशिरा करून देतं. वाईट अप्रिय घटना सारख्या आठवण्याचा प्रयत्न करतं आणि त्यावरून त्या व्यक्तीविषयीचं मत बनविण्याचा प्रयत्न करतं. थोडंसं असंच घडलं होतं त्यावेळी. मी सर्किट हाऊसवर गेलो. साहेबांच्या भोवती माणसांचा गराडा पडला होता. प्रत्येकजण त्यांच्याशी काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करीत होतं. मला पाहताच ते त्या गर्दीतून उठले आणि माझा हात हाती घेत म्हणाले, रणजित, आत चल. मी त्यांच्याबरोबर आत बेडरूममध्ये गेलो. दार लावलं गेलं. यशवंतराव पलंगावर बसले. मी त्यांच्या शेजारी उभा होतो. माझ्या नजरेला नजर देत ते म्हणाले, रणजित, मगाशी कार्यक्रमाच्या वेळी मी तुला साधी ओळखसुद्धा दाखविली नाही, म्हणून कदाचित तू माझ्यावर रागवला असशील, गैरसमज करून घेतला असशील. नाही? छे छे, तसं काही नाही, मी कसाबसा म्हणालो. साहेब म्हणाले, खोटं बोलू नको. अरे, माणसं ओळखणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अनुभवानं मला ती जमली आहे. मी माणसांच्या भावना जाणतो. पण रणजित, एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा असे मोठे समारंभ असतात त्यावेळी मी माझ्या माणसांना कधीही ओळख दाखवित नाही. त्यामागे एक कारण आहे. मी तशी ओळख दाखविली, 4 चौघात तुमच्याशी बोललो तर त्याचा परिणाम माहीत आहे. माझी पाठ फिरली की तुमच्या मागं वशिल्याच्या कामाचं लचंड लागतं. ते एक मोहळ असतं आणि तुला माहीत आहे की मी वैयक्तिक अशी कुणाची कामं करीत नाही. सार्वजनिक कामं असली तरच मी त्याविषयी विचार करतो.
शक्य असेल तर ती करण्याचा प्रयत्न करतो. त्या समारंभात मी तुझ्याशी बोललो असतो तर वशिलाची 4 कामं तुझ्या गळ्यात पडली असती. ती घेऊन तू माझ्याकडे आला असतास आणि प्रेमाखातर निरुपायानं त्यातील 1-2 तरी मला करावी लागली असती. साहेब क्षणभर थांबले, म्हणाले, तर एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा अशा सार्वजनिक समारंभात मी तुम्हाला ओळख दाखवित नाही तेव्हा त्यात स्नेहाचा, प्रेमाचा भाग अधिक असतो. कर्तव्याचा भाग तर असतोच असतो. ही पथ्य पाळूनच सार्वजनिक कार्य करणाऱ्या माणसाला पुढे यावं लागतं. मीही त्याला अपवाद नाही आणि तूही सार्वजनिक क्षेत्रात वावरताना ही गोष्ट लक्षात ठेव. कळलं ना तुला? बरं, जाऊया. अनेक माणसं बसली आहेत. उठूया आपण. आम्ही दोघं बाहेर आलो. साहेबांच्या सहवासातल्या अशा किती आठवणी सांगू. त्यांच्या आठवणींची एकांतात उजळणी करण्यातच खरा आनंद वाटतो मला. त्यांचा सारा सहवास मला खूप काही देऊन गेला, शिकवून तर गेलाच गेला. अशीच ही एक आठवण. नेपाळला जायचं आम्ही उभयतांनी, म्हणजे मी आणि सौ माधवीनं ठरवलं होतं. नेपाळला जाताना दिल्लीला यशवंतरावांकडे काही दिवस थांबून मग पुढे जायचं ठरवलं. वेणूताई नुकत्याच निवर्तल्या होत्या. यशवंतराव अगदी एकाकी होते. त्यांनीही येण्याचं आमंत्रण देऊन बरेच दिवस झाले होते. म्हणून नगरची व्याख्यानं आटपून आम्ही दिल्ली मार्गे नेपाळला जायचं निश्चित केलं. व्याख्यानं झाली. आम्ही येणार असल्याचं यशवंतरावजींना आधी कळवून ठेवलं होतंच. औरंगाबादहून आम्ही कोणत्या विमानानं निघत आहोत, हे विमान दिल्लीला किती वाजता पोहोचतं, ही सर्व माहिती त्यांनी कळवली. विमानतळावर गाडी पाठवू नका, आम्ही टॅक्सीनं बंगल्यावर येतो, हे मुद्दाम त्यांना कळवून ठेवलं होतं. काळजी करीत राहणं हा जुन्या पिढीतल्या माणसांच्या जीवनाचा स्थायी भाव. याला यशवंतरावजी तरी कसे अपवाद असणार? साहेब हरीण काळजाचे म्हणून मी माझ्या पत्रात सविस्तर कळविलं होतं. 2 व्यक्तींच्या घालमेलीची त्या विमानाला काळजी कसली असणार? आमचं विमान डुक्कर काळजाचंच असं आजवरच्या अनुभवानं म्हणावंसं वाटतं. विमान कधी सुटेल, कधी पोहोचेल याचा काही ताळमेळ नसतो. आम्ही पती-पत्नी औरंगाबादेहून निघालो. अर्थात जे विमान दिल्लीला 11:30ला पोहोचणार होतं ते पोहोचलं दुपारी 1 वाजता. टॅक्सीनं आम्ही साहेबांच्या बंगल्यावर आलो. त्यावेळी 1:30 वाजला होता. बनियन घातलेले यशवंतराव पायरीवर उभे होते. मनाची घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आम्ही टॅक्सीतून उतरलो. वाकून नमस्कार केला. सांगितलं, साहेब विमान यायला थोडा उशीर झाला. माहीत आहे. मी विमानतळावर फोन केला होता. विमान यायला वेळ लागणार असल्याचं माहीत होतं. बरं, तुम्ही आधी वॉश घ्या, मग आपण निवांत जेवू. आपल्यासाठी यशवंतरावजी जेवायचे थांबले आहेत हे पाहून वाईट वाटलं. आता गप्पांत वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आम्ही खोलीत आलो आणि ती खोली पाहून थक्क झालो. पण त्याहीपेक्षा मन विषण्ण झालं. वेणूताईची ती खोली ड्रेसिंग टेबलावर हळद, कुंकू, मेण एवढंच नव्हे तर शॅम्पूपासून स्त्रियांची सर्व प्रसाधनं व्यवस्थित होती. ती मी निरखीत होतो. एवढ्यात साहेब आत आले आणि माधवीला म्हणाले, आम्हाला यातलं काही कळत नाही. जेवढं सुचलं आठवलं तेवढं आणलं. आज वेणू असती तर असला विचार करायची वेळ आमच्यावर आली नसती. त्याची गरजही भासली नसती. काही गरज भासली तर आपला सेवक गंगा आहे, त्याच्याकडून मागवून घ्या, तो आणून देईल. अशा या मायेच्या माणसाला तोलायचं कुणी, कसं मोलायचं कुणी आणि कसं? ही माया प्रेम उदंड होतं. असा 8 दिवसांचा आम्हाला सहवास लाभला. या 8 दिवसांत
किती म्हणून गप्पा व्हाव्यात, दिल्ली आम्हाला तशी नवखी नव्हती. तरीही साहेब फिरून फिरून सांगत असत, कुठं जाणार असाल तर आपली गाडी आहे, निसंकोचपणे घेऊन जा. पण त्या 8 दिवसात आम्ही कुठेही फिरायला म्हणून गेलो नाही. त्यांच्या सहवासात म्हणजे त्यांच्या सहवासातच ते 8 दिवस घालवले. उभयतांनी मनात ठरवूनच हा दिल्लीचा मुक्कामाचा बेट ठरवला होता. असंच बोलत बसलो असताना मी म्हणालो, माधवी मासा फार छान करते. माझं बोलणं त्यांनी ऐकलं आणि त्याचा परिणाम विपरीत झाला. मला काहीच कल्पना नव्हती. मी खोलीत वाचत पडलो होतो. माधवी धावत खोलीत आली आणि म्हणाली, अहो काय गोंधळ करून ठेवलात तुम्ही. मी विचारलं, का, काय झालं. तुम्ही सकाळी सहज बोलून गेलात आणि बंगल्यावर 10 किलो पापलेट आणून ठेवलेत. कसं करायचं. माझी वाचनाची तंद्री भंगली. काय सांगतेस. अर्थात तिच्या मदतीला गंगा, स्वयंपाकी वगैरे होते. या साऱ्या मंडळींनी वेळ निभावून नेली. मी त्या स्वयंपाक्याला विचारलं, एवढे 10 किलो पापलेट कशासाठी आणले. खाणारी माणसं 3. तो म्हणाला, हा बाईसाहेबांनी घालून दिलेला रिवाज आहे. इथं कोणताही पदार्थ एकट्याने कधीही खाल्ला जात नाही. तो बंगल्यातल्या सर्वांसाठी असतो. साहेब, तुम्हाला कल्पना नसेल, पण आमची सर्वांची पोरं शाळेत शिकतात, काही कॉलेजात जातात. या सर्वांना पोहोचविण्यासाठी आणि परत आणण्यासाठी साहेबांनी खास गाडी ठेवली आहे. तो स्वयंपाकी निघून गेला. माझं वाचनातलं लक्ष उडून गेलं. रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली. टेबलावर आम्ही 3 जण होतो. पानात मासा वाढला होता. त्या पानातल्या माशाकडे पाहत साहेब म्हणाले, खरं सांगू का, मला माशाची भयंकर भीती वाटते. ते काटे काढून दिले तरच खाईन. मला कबीराचा तो दोहा आठवला. त्या दोह्याचा अर्थ असा होता, मासा हा पाण्याविना जगत नाही. त्याला पाण्याबाहेर काढला तरी त्याला पाण्यानं स्वच्छ करावा लागतो. आणि जेव्हा आपण मासा खातो तेव्हा तहान फार लागते. या माशासारखंच राजकारणी माणसानं असावं. ही माणसं राजकारणात वावरली तरी माणसाच्या सहवासासाठी ती सदैव आसुसलेली असतात. त्या सहवासात ती रमतात, फुलतात. त्यांच्या सुखानं सुखावतात, दुःखानं व्यथित होतात. यशवंतरावजीही याला अपवाद कसे ठरावेत. रणजित देसाई यांचा स्नेहाचा खळखळता निर्झर हा ललित लेख येथे समाप्त.